मी सर्वप्रथम तुमचं मनापासून आभार मानतो की आज अचानक तुम्ही माझ्या घरी आल्यामुळे तुमचा पाहुणचार करता आला नाही, परंतु धन्यवाद तुम्हाला देतो मी. तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की कल्याण डोंबिवलीला शिंदे सेनेच्या लोकांना आमच्या लोकांनी पाठिंबा दिला, असा तुमचा प्रश्न आहे. लोकल परिस्थिती तिथली काय आहे ती मला माहिती नाही, स्थानिक परिस्थिती काय आहे ती. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आपण आत्तापर्यंत इतिहास जर पाहिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणची जी काही स्थानिक लोक असतात ते आपापली आघाडी युत्या करत असतात. किंबहुना निशाणी जी असते त्या निशाणीमध्ये पण त्यांच्या आपसामध्ये तडजोडी होतात, वाटाघाटी होतात, चर्चा होते आणि मग काहीतरी निर्णय त्याचा होत असतो. तसाच स्थानिक लेवलवरती आमच्या तिकडे राजू पाटील आमच्या तिकडचे माझे आमदार आहेत आणि नेते आहेत आमचे. स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी इंटरनल ॲडजस्टमेंट ती केलेली असावी असं मला वाटतं आहे. आणि अशा प्रकारच्या काही नवीन घटना नाहीत, सगळीकडं अशा प्रकारचे चित्र दिसण्यात येतं. त्यामुळे हा स्थानिक पातळीचा विषय आहे, त्या विषयावरती आणखी माहिती आम्हाला मिळेलच. अजूनपर्यंत तरी माहिती आम्हाला मिळालेली नाही, परंतु स्थानिक पातळीवरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात. परंतु आश्चर्यकारक परिस्थिती अशी आहे की तिथे युती म्हणून लढलेली शिवसेना आणि भाजप यांना बहुमताच्या बराच पुढे आकडा त्यांनी गाठलेला आहे. असं असताना मनसेची मदत घेतली जाते, त्यामुळे असा त्यातून एक निष्कर्ष काढला जातोय की तिथे शिंदे हे एक हाती त्यांची सत्ता किंवा त्यांचा महापौर बसवण्यासाठी मनसेची मदत घेतात. नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या, मला आजही आठवतोय की ज्यावेळेला सन्माननीय वाजपेयी साहेब पंतप्रधान झाले होते त्यावेळेला तुम्हाला आठवतंय, आता वाजपेयी साहेब पण नाहीत आणि सन्माननीय महाजन साहेब पण नाहीत, त्यावेळेला त्यांनी नारा दिला होता 100% इंडिया शायनिंग वगैरे नारे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष हा आपल्या स्वतःचं काही ना काही वाढवायला बघत असतो. तसं कदाचित असेल, परंतु आता त्यांचं जर काही बिनसलं असेल तर आम्हाला कल्पना नाही. परंतु युती आघाडीमध्ये असं कधी कधी बिनसलं जातं. जसं पुण्यामध्ये बिनसले, पिंपरी चिंचवडला बिनसले, बऱ्याच ठिकाणी बिनसल्या, चंद्रपूरला बिनसल्या, अशा बऱ्याच ठिकाणी गोष्टी बिनसलेल्या सापडतात. त्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा BJPचं आणि त्यांचं कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदेसाहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःचंच एक हाती सत्ता असावी, म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात. आणि त्या बाबतीमध्ये आमचे तिकडचे जे नेते आहेत, आमदार आहेत माझी, त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी. त्यामुळे आणि मला नक्की माहिती आहे की काहीतरी घडलं असावं, त्याशिवाय अशी तडजोडी होत नाही. त्याच्यामुळे शिंदेनी आहे तो अप्रोच केलेला होता, आम्ही त्यांना घेतलेला नाहीये, एकनाथ शिंदेनी घेतलं. तर तुम्ही त्या ठिकाणी देखील मनसे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र लढलेले होते, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही कल्पना या संदर्भात दिलेली होती का? त्यांच्याशी काय बोलणं त्या ठिकाणी झालं होतं? मला असं वाटतं बघा, काही गोष्टी या पडद्याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी चालू असतात, त्यावेळेला ते एकमेकांशी बोलायच्या नसतात आणि नेमक्या घटना घडल्यानंतर झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा उहापोह होत असतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तडजोडी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडत असतात. तशा प्रकारचे आता काय आहे की उद्धवसाहेब पण राजकारणात नवीन नाहीत आणि राजसाहेब पण राजकारणात नवीन नाहीत आणि आता जे वेगवेगळ्या घडामोडी घडवतात ते राजकारणात नवीन नाहीत. राजकारणामध्ये काही कधी होऊ शकतं, कोणच कोणाचा शत्रू कायमचा कधीच नसतो. उद्धव साहेबांनाही फार चांगले ओळखता, राज ठाकरे साहेबांनाही चांगले ओळखता. एकंदरीत या निर्णयावरती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणजे पॉझिटिव्ह असतील ते या संदर्भात याला परवानगी आहे. मला असं वाटतं की एक लक्षात घ्या तुम्ही की कुठलीही गोष्ट करत असताना प्रत्येक गोष्ट आपण नकारात्मक दृष्टिकोनातून बघून चालत नाही. काही गोष्टी ह्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघून पुढे काय करता येईल. काय मी मुंबईच्या जनतेचा मनापासून आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी कुठल्याच पक्षाला बहुमत दिलेलं नाही. त्यांनी प्रत्येकाला आपापल्या, ठीक आहे आमच्या पक्षाचं थोडं नुकसान जास्त झालेलं आहे, या मी मान्य करतो, तरी पण मुंबईच्या जनतेला कोणी एवढी गृहीत धरून चालू नये हे मात्र निश्चितपणे आता निर्विवाद सत्य समोर आलेलं आहे. त्यामुळे या तडजोडी होतात आणि तशा प्रकारचं एकमेकांना वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. भविष्यामध्ये काही होऊ शकतं,
भविष्यामध्ये कोण कोणाचं मदत घेईल काय. आता त्या दिवशी उद्धव ठाकरे बोलले ना साहेब, उद्धव साहेब बोलले की देवाच्या मनात असेल तर काही घडू शकतं. आता देवाच्या मनात असेल तर काही घडू शकतं, तर त्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे लावलेत. आम्ही देवाला मानतो, देवावरती आमचा विश्वास आहे, त्यामुळे तशा प्रकारच्या घटना घडत असतात. मला आजही एक तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मला या आजही एक प्रसंग आठवतोय. जेव्हा युतीचं सरकार आलं होतं त्या सरकारच्या वेळेला मुख्यमंत्री कोणाला करायचं त्याला माननीय बाळासाहेब आमचे असे म्हणाले होते की मी एक चांगला चेहरा तुम्हाला देईल काय, अशा प्रकारचं साहेबांचं भाष्य होतं. आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मातोश्रीला आली होती. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बाळासाहेबांनी पत्रकारांनी बाळासाहेबांना विचारलं की अहो तुम्ही साफसुथरा एक चेहरा देणार होता असं सांगितलं होतं, मग मनोहर जोशी साहेब आता बालाजीच्या दर्शनाला गेलेले आहेत काय. तर तो अच्छा मनोहर जोशी तिकडे पंत बालाजीच्या दर्शनाला गेलेत का, बरोबर. त्यांना काय माहिती आहे तो बालाजी काय देणार, घंटा हाच बालाजी देणार. सांगण्याचं तात्पर्य काय काय हे आपण गमती जमतीचा हा भाग जरी असला तरी पक्षप्रमुख ठरवतात काय करायचं काय नाही करायचं. त्याच्यामुळे कुठल्याही घटना कशाही घडू शकतात. सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे काय होईल मी आज सांगू शकतो. जे डोंबिवलीचे पडसाद आहेत ते मुंबईमध्येही उमटतील असं वाटतंय. म्हणजे अजूनही महापौर बसला नाहीये. नाही, महापौर बसलं नाही, दिवस जवळ आलेले आहेत. हा. त्याच्यावरती आता चर्चा वाटाघाटी कोणाकोणाच्या चालू असतील, मला कल्पना नाही त्याची. नाही, बाळासाहेब साहेब, देवा हा शब्द जो तुम्ही घेतलाय किंवा माध्यमांमध्ये आला जेव्हा किंवा उद्धव ठाकरेंनी त्याचा उल्लेख केला, देवा भाऊ किंवा देवा या शब्दावरून अनेक अर्थ निघू शकतात. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा पण त्याच्यामध्ये समावेश असू शकतो असं म्हणायचं. आता त्यांचं देवेंद्र नाव आहे. देवाभाऊ पण प्रसिद्ध. आता तुम्ही बोलताय ना देवाभाऊ, नाही का, त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं नाव आहे. सर, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापौर हा शिवसेनेचाच व्हावा यासाठी खरं तर कल्याण डोंबिवली हा पहिला फॉर्म्युला वाटतोय का, आणि त्यानंतर मुंबईमध्ये देखील तशीच रणनीती होऊ शकते असं वाटतं का? मी तुम्हाला तेच म्हणालो ना, बाळासाहेबांचा आता जन्म शताब्दी वर्ष ही गोष्ट जरी खरी असली आणि आमची भावना जरी असली की आमचा महापौर व्हावा म्हणून, तरीसुद्धा आमच्याकडे ॲब्सोल्यूट मॅजॉरिटी नाही आहे. त्यामुळे ती ॲब्सोल्यूट मॅजॉरिटी आणण्यासाठी जर काही करायचं असेल तर वरच्या लेवलवरती ती सगळी मंडळी करू शकतात, किंवा भारतीय जनता पक्षाला जर वाटतं तर तेही करू शकतात. त्याचं कारण असं की शिवसेनेनेच काय त्या प्रक्रियेतला मी पण एक त्याचा कार्यकर्ता होतो. त्यामुळे भाजप महाराष्ट्रामध्ये जी वाढली ती बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच वाढलेली आहे. आणि त्याची जर त्यांच्याकडे जाणीव असेल तर ती घटना घडू शकते. आपण सकारात्मकच विचार करायचा या दृष्टिकोनातून मी बोलतोय. त्याचा सकारात्मक ते लोक विचार करू शकतात. पण एवढ्या पॉझिटिव्हली गोष्टी ज्या आज घडल्या आहेत त्या पॉझिटिव्हली गोष्टी मातोश्री घेईल का, आणि त्याच्यामुळे काय तेढ निर्माण आता ते मी तुम्हाला आजच्या तारखेला सांगू शकत नाही, कारण शेवटी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांची एक वेगळे विचारधारा असू शकते. तशा प्रकारे त्यांची वेगळी विचारधारा पण असू शकते किंवा ते पॉझिटिव्हली पण घेऊ शकते. TDMC मध्ये राजू पाटलांनी जे पाऊल उचललंय एकंदरीत म्हणजे शिवसेनेसोबत ते घेतले, तर याची परवानगी निश्चितच म्हणजे तुम्ही कारण की वरिष्ठ पातळीवरती तुम्ही चर्चा करता राजकारणासोबत नाही मातोश्रीसोबत, तरी 100% म्हणजे तुम्हाला खात्रीशीर माहिती दिल्याशिवाय किंवा तुमची विशेषतः परवानगी घेतल्याशिवाय ते पुढे पाऊल टाकू शकत नाही. तर अशा प्रकारची काही माहिती किंवा अशा प्रकारचं काही बोलणं झालं? ती माहिती आता मला घ्यावी लागेल काय. त्याच्यामुळे राजू पाटलांनी घेतलेला निर्णय आता तुम्ही तसं समजा काय ते, परंतु राजू पाटलांनी ते घेतलेला निर्णय हा त्यांनी स्थानिक गोष्टींचा विचार करून घेतलेला निर्णय आहे असं मला पण वाटतंय. मग असं असेल तर तो पक्षाला मान्य असेल का की ती पक्ष विरोधी कृती समजली जाईल की पक्षाला या संदर्भात कल्पना देण्यात आली? नाही, मला असं वाटतं की कुठली गोष्ट लक्षात घ्या की काही वेळेला तडजोड हे अशाच कराव्या लागतात स्थानिक पातळीवरती. त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यावरती नेमकं काय करावं ते, पण ते पक्षप्रमुखांचा तो अधिकार आहे. पक्षप्रमुख त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. पण लोकल लेवलवरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आता बघा मागच्या वेळेला आम्ही ज्या ह्याच्या नगरपरिषदा नगरपालिका वगैरे निवडणुकीला त्याच्यामध्ये आम्ही चिन्ह दिलं नव्हतं, पण आता झेडपी आणि पंचायत समितीमध्ये आम्ही चिन्ह दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी लोकल लेवलवरती ते केलं होतं. आता आमचं चिन्ह गेलेलं आहे. आता लोकल लेवलवरती ते पण एकमेकांची घेऊ शकतात. सर, मनसेचे 6 नगरसेवक जे
अशा संदर्भातल्या बातम्या येतात, नेमकं तथ्य काय? मला असं वाटत नाही, कारण आमची लोक ही एक तर त्याच्यामध्ये 6 महिला आमच्याकडे आणि 1 आमच्याकडे पुरुष आहे. असे 6 आमचे 5 महिला आणि 1 6वा पुरुष आहे. त्याच्यामुळे आमची लोक अत्यंत ते जे माझे शाखाध्यक्ष आहेत ते सगळे कडवट साहेबांचे सैन्य आहे ते, आणि वर्षानुवर्षे त्यांच्यासोबत राहिलेले आहेत. आता त्यांना ह्या आरक्षण जे आलं त्या आरक्षणामुळे त्यांना संधी मिळालेली आहे. मला असं वाटत नाही की जाणारे निघून गेले आता, पण बाकी लोक आमची जातील ते इंटॅक्ट आमच्यासोबत राहतील याचा मला पूर्ण खात्री आहे. ठाकरे गटातली एक नगरसेविका आज नॉन रिचेबल आहे. गट स्थापना करण्यासाठी जाताना देखील त्या उपस्थित नव्हत्या. कसं बघता या गोष्टीकडे? मला असं वाटतं की काहीतरी त्यांची अडचण असू शकते. मला कल्पना नाही त्या गोष्टीची, कारण काय सगळ्याच गोष्टींचे ताबडतोब आपण अर्थाचा अनर्थ किंवा अन्वर्थ करण्यात काय पॉईंट नसतो. त्यामुळे कधी तब्येत ठीक नसते, कधी घरात काहीतरी घडलेलं असतं, काहीतरी असतं, त्याच्यामुळे कदाचित ते ॲबसेंट असू शकतात असं मला वाटतं. नांदगावकर पण साहेब, 194 जसं कल्याण डोंबिवलीमध्ये आता हे एक प्रकारचं फोडाफोडीचं राजकारणच म्हणावं लागेल. ऍब्सोल्यूट मेजॉरिटी असताना सुद्धा फक्त आपल्या पक्षाचा महापौर व्हावा असाच प्रयत्न मुंबईत सुद्धा झाला तर आश्चर्य वाटायला नको. काय नाही, मला असं वाटतं की देशामध्ये राजकारणामध्ये आता जर तुम्ही पाहिलं तर त्याचा राजकारणाचं सगळं हेच बदललेलं आहे. एखादं तुम्ही पाहिलं तर सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. आता भाजप काँग्रेस मुक्त करणार होते, आता काँग्रेस सहित सगळं युक्त भाजप झालेले आहे. काय करणार तुम्ही? फोडून आले लोक, त्यांची हातली लोकसुद्धा कंटाळले असतील. ते बोलते अरे आम्ही एवढी वर्षी निष्ठा ठेवून भाजपमध्ये राहिलो, आमच्यावरती काय चाललेलं आहे असं त्यांनाही वाटत असेल. त्यामुळे काय नक्की घडेल त्याच्यावरती आता भाष्य करणं, जर तरवरती भाष्य कसं करायचं ते मला तुम्ही सांगा. प्रणालीताई तुम्ही पण सांगा ना. व असं होईल तसं होईल, घडू शकतं. युती कायम आहे अजूनही. युती आमची पक्की आहे आणि ती पक्की राहणार आहे. नांदगावकर साहेब, प्रभाग क्रमांक 194च्या निकालानंतरही फटाके फोडताना पाहायला मिळतात. 194 मध्ये जो निकाल आला निशिकांत शिंदे वर्सेस समाधान सरवणकर भाजप स्थानिक भाजप नेतृत्वामुळे माझा पराभव झाला आहे म्हणतायत. तुमच्या दादरच्या आमदारांवरती त्यांची आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आता कसं त्यांचा इंटरनल तो विषय आहे, मला त्या विषयात बोलणं उचित नाही. परंतु नेमकं काय झालं, कारण ते युतीमध्ये लढले होते आणि युतीत लढल्यानंतर जर असं झालं असेल तर ते त्यांच्या स्वतःचा विषय, त्या विषयावरती मी बोलणं मला तरी उचित वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.